बाई या पाटलाला कधीचा फोन केला तरी याचा यायचा तपास नाही बाई. मला लय राग येतो असं रानामध्ये यायचं आणि यांचा तपास नाही म्हणलं लय डोक्याला वैताग होतो असं. नाही तर काय. आणि एक तर ते मायवाला बाबूराव जर आला तर किती माझ्या डोक्याला वैताग होईल. पण त्याने मला सकाळीच सांगितलं गिन्नी गावताला पाणी भर म्हणून मी गिन्नी गावताला पाणी लावून दिलं आणि बसले. मी म्हणले येईन बाई आत्ताच येईन मगच येईन. कायचं पाहिजे या माणसाचं लयच बाई माणसावानी सोडून जरा आता भाई 2 तास होत आले फोन करून अजून यायचं तपास नाही. डोक्याला वैताग मिळाला. अहो काय तुम्ही नाही असं करताय मग मला राग येतो बाई. मी कोण आहे? पोलीस पाटील. तुम्ही काही का असं ना मला काही घेणं नाही पण तुम्ही ना घरच्या बायकोला देते वेळ मला देते नाही. ऐक ना नाराज नको हो. काय लेट यायचं कारण मी तुला स्पष्ट सांगतो ना. जेव्हा म्हणजे जेव्हा पोलीस पाटील होणे ना लय अवघड झालेले मला बरं, असं बोला वाटतं बोला. राजीनामा द्यावा आणि सगळा वेळ तुझ्यामध्ये घालावा. हा सारं गावात तुम्हाला आंदन दिलंय ना त्याच्यामुळे. अहो, ती ठकी माहितीये का? फेमस बाई आहे काय? अहो, तिने आत्महत्या केली ना. कशी काय हो बोवावरून? काय बोवावरून केली का? पतीने आत्महत्या केली त्याच्यामुळे मला फोन सुरू झाले. मग आता काय लोकांना सांगती मी का येड्यावानी मी वाट पाहू तुला वायदा लागले. करेल म्हणून? नारायण समजलं ना कारण आता? मारू द्या तुम्ही असंच करता. अरे अरे कारण समजलं का? समजलं बाई. आणि मान्य आहे ना ते तुला? मी कधीची वाट पाहू अरे राहिली. मान्य आहे ना. आता बोल आता बोल. 2 तासापासून फोन लावते तुमचा. अरे आय एम सॉरी. आता कारण सांगितलं. चला मग लवकर तो बाबूराव बरं येणार बस आहे परत. स्पॉट निवडला का? कुठे तुम्ही चालू? चला गिन्नी गावता. मला स्पॉट सांग. गिंडी गिन्नी गावतात. गावतात. बरं तिथं आहे ना, तिथं मागच्या वेळेस गेलो होतो सगळे कपडे खराब झाले होते. अहो दुसऱ्याचं गिन्नी गावत आहे आपलं नाही. आपलं ते तिकडे ऐक ते कपडे खराब झाल्यामुळे ना बायकोला डाऊट आला म्हणे कुठे झक मारली म्हणे तुम्ही. नाही म्हणलं मी मारामारी सोडायला गेलो. अहो गंगारामच्या गिन्नी गावतात जायचंय आपल्याला. म्हणजे कपडे नको खराब नाही व्हायला. मी होणार, सफारी चला. घातलेलं आहे. चला तुम्ही ऐका हा. ना दर टायमाला आपलं झालं कुठं नाही झालं कुठं नाही झालं हा. मग ते कपडे खराबच होत्या बरोबर ना. अरे मग- त्यापेक्षा इकडे लिंबाच्या झाडाला टांगून ठेवा ना. कपडे हम्म. आता इथं लिंबाच्या झाडाला टांगून ठेवायचे आणि तिकडून आलो कपडे गायब व्हायचे. असं नाही नको होणार व्हायला. हो इकडे कोण येते नाही, नाही, मामाळ्यावर. तू कधी मजाक न घेऊ नको राव माझीवाली. थोडेसे कपडे आता कपडे खराब होणार नाही याची दक्षता घे फक्त. आणि स्पॉट जर म्हणजे तू ये ना मी तर बरं तुम्ही मध्ये चाला. चला बरोबर मी चांगला स्पॉट आहे ना. कपडे खराब व्हायला नको एवढी अपेक्षा आहे फक्त. कपडे काय नाही चावलं ते कपडे आपले. काढून ठेवू चला. चाल पुढे चल. कपडे चाल काढून फटकन काढून तर ठेवायचेच आहे, फक्त खराब नाही झाले पाहिजे. हा चला तुम्ही चल. कपडे काढून ठेवू चला. चाल पटापट. वय पुढं आज बस किती मध्ये आता? बाद झालं ना आता कवर. बस ना. हा हा, इथं का? हा इथंच करू. बरं आता आवरा ना मग आता कपडे काढा ना. कपडे काढायचे का? काढा ना. बरं ठीक खराब नाही नवाना. या बाय तू सांगायचं आणि मी ऐकायचं. मी असं ठरवलं आज. ते धर या आता धर. आवरा हम्म. काढा कपडे. बरं शर्ट काढलं आता पुढं काय? पॅन्ट पण काढा. पॅन्ट पण काढू का? ठेवूच नका ना. चालेल ठेवूच नका. आज कार्यक्रम आहे ना आहासे आहातक. चालेल. आज पॅन्ट माझ्या पण काढू का? डोक्यात मग मला आज लयच आठवण येईल. बर बर मग पॅन्ट असं काय कपडे खराब व्हायला नको भाजी पूर्ण कारण हे होतं ना. मी बराबर करते आता. हे बा धुवून इस्त्री करून पाहिजे बरं का मला तुझ्या हाताने. तू निस्तरी करून म्हणजे मग तुम्ही आता अंडरपॅन्ट बनेल वगैरे जाणार आहे. डोक्याचा भाग हाय का नाही चकले का काय गाव सांभाळू अरे हा राहिले? हा 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 हं? काय तुम्हाला काय वाटू राहील तुमची बायकोची? नाही 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 ठीक ठीक आहे. चंपा नाही इड गाजरा आहे गाजरा. अरे हा ना माय लवर आहे ना. हा लफड्यावाली लयच बाई तुम्ही बी एक बावळटच आहे बाई. नाही 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 तसं काही नाही होतं ते प्रेमाच्या प्रेमात चुका होतात ना त्याला येत. बरं आता बोलतो. आता करू चालू. हा आता चालू करू. अरे बाबू हायला ह्या गिन्नी घासाला एक पाणी दिलं पाहिजे. खोरं कुठं ठेवलंय मी? आई ग काय झालं आई ग? हा? आवाज कोणाचा येतो? हा मला सांग तुला नुसतं आई गण काही ग म्हणाले इंटरेस्ट वाटत खरं. आई ग अहो हळूच ना. बापरे. तू काय बोलली होती सुरुवातीला? खरं सांग. आई ग म्हणजे सुरुवातीला एक बोलायचं नंतर आई असं हे करायचं. घुगे आणि गजराबाई हे? आणि माझ्या मक्यात आई ग वार घुगे माझ्या ए, आई ग मक्याचं आई ग आई वाटोळं केलं. निवांत झोपेल असेल तिकडे. अहो पण तुम्ही हळूच ना. मी हा. आहे ना, बरोबर आला, तुझ्या आला, बायकोला आला, दिलं आला. होतं. दुसरं काहीतरी म्हण. त्याच्याशिवाय ना तुझी पण खोड मोडायची. तरी तसंच. बापरे. चला, आई ग थांब. आई ग थांब. तुमच्या प्रपंचाचं वाटोळं झालं. ऐक ना. आई ग काल आई आई करू आली. बोलू नका बरं का आवाज येतोय बघा.
त्यात काय खरंच आई ग थांब ना आई थांब ना. अहो, हळूच ना पाटील. अरे आता काय पाटील हळूच ना. हे बघ सगळी गोष्ट हळू करता येईल पण आता तुला काय सांग काय बोलू अहो, गड्या? पाटील हळूच ना. काय हळू सर आई ग तू काय बोलली होती सुरुवातीला पाटील हळूच ना. मला सांग काय बोलली होती सुरुवात अजिबात नाही आई ग काय हळू आई हा? बाई 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 पळा 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 बाहेर पळा कुठं बाहेर. पळताय काय काय नाही काय काय चाललंय काय हे? भावाजी या, या. काय करत होती? वहिनी तुम्हाला खोटं वाटत होतं ना माझं बाई, गजरी आता बघा. संग. काय ग हे भावाने हे काय करते सगळं संडास लावतो आम्ही. तुला काय लाज लज्जा काय आहे की सांगितलं नाही? आहे, बाया माणसाला संग घेऊन आले होते नाही ना. नाही ते ए अगोदर बाई. येल होते मी गिन्नी गावताला पाणी भरीत होते. हे पाटीलला चालेल पाटलांनी मला धरलं. गिन्नी गवताला हा? नाही नाही गिन्नी गवताला माझ्या गिन्नी गवताला याला पाणी पण- माझ्या याला गिन्नी बाहेर गावताला. काढ, बाहेर काढ पहिले यांना बाहेर काढ चला बाई. त्यांना बाहेर चला भाऊजी बाहेर जाऊ. ओ वहिनी दरा त्या गाजरा बाईला पण हा? चल गं. पळेल परत मला धरायची काही गरज नाही. मी येते बाहेर. हा मग चल चल हा. चल पुढे अरे वा अरे वा. मला कपडे घालू दे ना नाही नाही तू असाच बाहेर चल हा? अरे मी जरा संडास वहिनी ए, घालू दे ते कपडे घालू दे. नाही नाही असाच घ्या बाहेर माझ्या पण वावराचं वाटोळा केलंय हा काय संडासला पॅन्ट घाललो पॅन्ट घालतो ना बाई बाबू ठक्का. हा, तुम्ही धरून न्या बरं मी आणतो कपडे या, हा न्या या धरून बाहेर, या सोडू बाहेर. नका बरं का हा? तुम्हाला बरोबरच करते हे तुझ्या पाया पडतो हा, माझ्या पाया पडायचं काय झालं? ए बावळट बाहेर. हे तू माझी बाहेर या. ए, कपडे घेऊन यायचे गंगाराम आलो हे आलो तुझ्या पाया पडतो मला कपडे घालू दे ना हा कपडे घालू द्या हा ह्याला कपडे घालू द्यायचे की नाही ग काजल नाही नाही असं कान उघडत आण ना. काय चाललंय ए तुझं? काजल तुझ्या पाया पडतो कपडे घालून येतो ना मी. बरे बरे तुम्हाला असंच पाहिजे. तुम्ही मला बळजबरी केली मध्ये ओढून घ्या नेलं. घ्या वहिनी पुढे घ्या बाई भाऊजीची काय पुढे घ्या, पुढे घ्या. काय आता? हा? या. ए ए ए काय बोलली परत बोल बरं परत बोल तुम्ही मला मध्ये नेलं ओढून. मग तुला नाही कळालं ना की कुणासोबत जायचं कुणासोबत ए बाई आराधना करायची? एकटा बापे माणूस काय एकट्या बाई माणसाला आवरत नाही. अय, चंपा म्हणजे भाऊजी चूक आहे ना ग याच्या काय काय तुम्हाला तुमच्या काय घसा दाबू की काय हा हे कळालं का आता हे बघा ह्या वयामध्ये तुम्हाला सुस्त काय असं जाऊ द्या करायला? जाऊ द्या देऊन टाकावं त्यांचे कपडे. कपडे कपडे आता देत नसतं खरं बोल गावात खरं बोल चावडीवर नेतात. खरं बोल खरं बोल फक्त हिची तुम्हीच साडी नेलं मला सोडून मध्ये. घ्यायला हा पाहिजे. खरं बोल बरं वहिनी पाहिलं का तुमचा नवरा कसा मारून राहिला मला. आता मीच तुला चपलीने मारेल म्हणजे माझ्या बाई सोबत याशी लफडे करताना शरम नाही वाटली का लाज तुम्हाला? वाटली पाहिजे भाऊजी तुम्हाला आम्ही माझ्यावर- चांगलं समजित होतो माझ्यावर अत्याचार केला तर केला वरतून मला चप्पल अरे घालून राहिला. ए ए अरे या बा भरोसा ठेवा माझ्यावर तीच म्हणली मला तीच म्हणली ती म्हणली शेण काय तर तुम्ही शेण हा, काय का ती बोले विहिरी थोडी मारणार का कपडे घालू का कपडे घालू का नाही, नाही, असे नाही, भरपूर कपडे नाही काय नाही बरं का कपडे नाही हा, का- चप्पल घालतो गंगाराम चप्पल घाल. हो गंगाराम भाऊजी हा. असं काही परकी परस्त्री कोणाला म्हणेल का तुम्ही तुमचे कपडे उतरावा म्हणून. गप हा मग तुम्ही काय म्हणाल तिला का हात काढला मला सांगा गप, हा? गप. हो, तिला पाय काय कसं मारते? मारते पाय. हा? तुम्ही काय तुमचं तिला ठेवायला हात हात काढला मला लावायला सांगा. अय, 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 त्या बाय माणूस दिसते म्हणून बाय माणसाच्या अंगावर जातो का माझ्यावर लडकी तुझ्या ही बाय ताकद मा- आहे तर म्हणजे माझ्यावर किती अत्याचार केला असेल अरे तुम्ही विचार माझ्या करा. मक्यात घेऊन गेलास मला शोभतं काय चांगलं जानजोनबाईवर अत्याचार करताना? चांगली. आणि वरनं काय अय, ती? अय, काय तुम्ही अय, आता कशाला तुला केलं? लय मारीन बरं का मी आता इथंच तुलाच मारीन खोटी बोलती खोटं नाही बोलत जख मारायला पोलीस पाटील झाला आणि ही नाटकं लावलेत का मग करायचं हा? काय? शेतात जायची गरज काय म्हणजे होती पोलीस तिथे? पाटल्या नावाखाली बायाची इज्जत घेत्या काय ते हे तोंड सांभाळ नुसता बरं का आम्हाला काय या माहित, बिचारीलाच नाही डोळ्याला नेली मग याने मागच्या वेळी ठकीला बरोबर नेलो होतो उसात उसात हाना 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 ह्याच्यात आईच्या वाट्यात वाट्या ह्याच्या हाना तुम्ही हाना 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 याला या हाना बा मी सुद्धा मारू शकतो हा काय काय मारशील काय मारणार? तुझे गावात थांब ओ थांब मी काढू का ए मला काजल चप्पल मारायला? काजल हे फोटो काढून घे रे असं उघडं याचं ए, ए, तो बाहेर पडू का? नाही नाही फोटो डोंगण्याचा फोटो नाही इकडे बघ इकडे बघ असं असं बघ समोर फेर नाही तर तुझे अंडरपॅन्ट पण काढीन बरं का उभा राहा असा हा उभा राहा नाही तर अंडरपॅन्ट पण काढीन इकडे फेर हा काढ फोटो काढले, गावचा पोलीस पाटील असला वय थांब गावातच दाखवतो मी काय झालं झालं काय पाया पडतो तुमच्या पाया पडतो का बरं अरे सोन्यासारखा संसार आहे बायको आहे तिच्याकडे लक्ष दे अगोदर काय शेण खात होते काय हे असं तो घरच्या पाहिलं बायकोकडे नाही घेताना? लक्ष देत. दुसऱ्याच्या बायका सोन्यासारख्या दिसते त्यांना अय, मध्ये अय, नेतो. पहा कसं तिच्या हात मारतो नको मला. उचलो भाऊजी मी काय म्हणते एवढी चांगली मुंबईवरून देखणे सुभावनी बायको काय? आणली तुम्हाला काही पटायला पाहिजे माझं हा? तुम्ही रडताय कशाला वहिनी चप्पल काढून ठोका धरून मला नको हात लावू, नको हात लावूस मला तू, नको हात लावूस. ए! नीच माणूस हलकट. जर कधी तुम्हाला असं तिच्या संसाराचा नाश करायचा होता तर लग्नच काय केलं पहिले काजल बेकार. तुम्हाला हात लावू नको, तुम्हाला हात- बाई एवढी देखणी बायको आहे तरी लोकांच्या बायांवर नजर ठेवितो. अशा माणसाने जीव देऊन टाकावा जीव
जगू सुद्धा नाही. आमच्या गावात चव गेली आता या माणसाची. काही इज्जत राहिली. अगं पण त्या बिचारीला इथं घेऊन आलाय मग आपल्या गिन्नी गावतात. पण तू तरी हा? कशाला यायचं त्याच्या मागे, म्हाताऱ्याच्या मागे? अगं बाई त्यांनी मला धरून परपरावडीत नेलं गंगाराम बाबाजी. नाही नका रडू, तुम्ही रडू नका. नाही, त्याला बघतो मी, गावचा पोलीस पाटील आहे ना. आम्हाला माहिती आहे तसावा, तू चांगली म्हणून. एक नंबरची नाटकी बाई आहे ही, अवदासा आहे, डाकीन आहे, डाकू आहे. तिला नका बोलू, तुला दे बघ मी लय मारीन. ए, इथं तरच. हिच्यापेक्षा डाकू बरा, मी डाकू. काय बोलते गंगाराम, हिला पण मजा आलीच असेल ना या आई, आतमध्ये मी होती. इथं बसलेली होती, मला बारा द्यायचं होतं. तिकडून जसा तुमचा नवरा आला हा. त्याने याबा मला असा हात हातात घेतला आणि याबा असं केलं. हे आणि असं जेच गोल-गोल काय? आणि जेच मला मध्ये अहो, ओढून वहिनी, तुम्हाला कळलं ना होय, तुम्ही काय दूध खोलताय होय? जेच नवरा मला बायको रात्रीचं काय करतात तसं लाज कशी वाटन, लाज कशी लाज वाटन. वाटत नाही तुला, हा? हा? चंपा आण त्याला. पळायला बाई तो आता काय खरं ते नाही. कपडे नाहीत म्हणून लाज लायचो, आता आतनं बाहेर कसा येत? हा? हा. या कपडे देऊच नका तुम्ही आता. आपल्या इरीत टाकून आता. जाऊ द्या, पण ही गोष्ट आपल्या ठेवा बाई. माझ्या नवऱ्याला कळून नका देऊ बाबूरावला, नाही तर बाबूराव मला लय मारेल. बाईची पण आहे ना, हिने कशाला यायचं म्हाताऱ्यासोबत? हा हो, पण मला सांगा, चुकी त्या बाईची जर म्हणला तुम्ही, हा, तर त्या आता मला सांगा, तुमची शेती आहे का इकडे कुठं? पण हिचा आवाज पण तर येत होता, हाऊ, हाऊ, काय मग आता तो बळजबरी करीत आता होता, तो बळजबरी वरडायला करत नको. असल्यावर काय करेल? आणि मी माझ्या मनाने गेले असते तर मी असा सुद्धा आवाज काढला नसता. मी मनाने नव्हती ना जाईल. अहो मी ओरडत होते, म्हणजे मला काही मजा वगैरे येत नव्हती. तुमच्या नवऱ्याने माझ्यावरती अतिप्रसंग केला, बळजबरी केली म्हणून मी ओरडत होते. मी माझ्या मनाने गेले असते तर मी बाहेर लोकांना ऐकू येऊ नये म्हणून मी आवाज सुद्धा केला नसता. कळलं का? आता चौघी माफ केलं करा, नसतं माफ तिने. करा आता माझ्या नवऱ्याला. आणि तुम्ही कुठं वाच्य तर करू नका, तर पोलीस पाटील आहे गावचा, जा आता तुम्ही. आता मलाच प्रश्न पडला बाई, तुमच्यापैकी कोणी नाही सांगितलं तर बरं होईल, नाही तर बाबूराव तर मायवाली चटणीच करीन. जाऊ दे आता, नाही, लागली मूठ सव्वा लाखाची, आता कुठं नाही सांगायचं. तुम्ही आहे ना वहिनी, तुम्ही जा बिंदास, कोण नाही सांगणार काय. आणि ते बाबूरावला जाते मी. तुम्ही का कळून नको देऊ बाई, नाही मी मी कसं काय कळून देईन बाई. आता घरी गेले मी आंघोळ करीन, घरी गेले आंघोळ करीन. आता ही लाईट बंद, मोटर बंद करते आणि घरी जाते पहिली. बरं का वहिनी, जाय बाई. साबण लावून आंघोळ करा. आता साबणच लावा लागल पार मागून पुढून. मी काय सांगते गंगाराम, हिने जर काही केलं नाही तर ही कशाला बोलले आंघोळ बिंघोळ करते साबण लावून? मग आता तुमच्या नवऱ्याने सगळ्या सत्यानाश करून टाकला ना. मग आवाज काय फुकट येत होता का? काय केलं नाही तो नवऱ्यावर लई विश्वास. तर बोलते अत्याचार करत होता. हा, मग अत्याचार म्हणजे नवरा बायको सारखा प्रेम करत होता तो. अत्याचार म्हणजे तेच झालं ना ते. काजल, जाऊ दे, रडतील लय, तिला आपल्या घरी घेऊन चल. हा? अरे तो नागडा आहे, त्याचे कपडे तर द्या. नाही कपडे इरीत टाकून देतो मी, इरीत टाकून देतो. देऊ नका, द्या त्यांचे कपडे तेवढे. तुम्हाला जर लाज वाटत असेल तर ती घ्या कपड्यां जा घेऊन. ए, 4 मुलांचा बाप ये आता बाहेर आहे, इथं कुठं गेलास ते छोट्या पिल्ला हिला बी जाऊन ये. हिला बी तोच लागत होता. चला आपण. हा, चल. येऊ दे पहिले तुला सगळं जाऊन माफी मागू. आता काय आम्ही बोंगळा पाहा का त्याला? अरे बघू, बघू, मी चड्डी घातली थांब. ओ येतं का आता बाहेर? काजल, ए काजल, आता त्याचं दर्शन घ्यायचं का? नीट बरं. काय आता बाहेर येणार आहे की काय? दुसरी कोणाची वाट बघणार आहे? हा? हा, गेले ते. हो, माझे कपडे, इथं बाहेर आहे तिथे. मग मी कपडे घालस तर थांबशीत, थांब, उभी राह, आलो तर. काय मग नशीब बाई. ते नक्की गेले ना सगळे? चंपा, ते गेले का सगळे? आता काय 10 वेळा सांगू का गेले म्हणून? बरं बरं. कशी लाज कशी तुम्हाला वाटली नाही? हा, हा, एक जानजोन बाई घेऊन तिथं काय करत होते तुम्ही? हा, हे पिकलं वय झालंय, पिकलं पान झालं, समजत नाही का कसं राहायचं समाजामध्ये, कसं नाही? तर 4 पोरं आहेत तुम्हाला. काय? तू मला मनापासून माफ कर. आता घरी घेऊन जाती का नाही, का जाऊ जीव द्यायला? हा, जा, जीव द्यायला जाते, बरं होईल. माझं कपाळचं कुंकू पुसलं तरी चालेल. जा, मर जा, हे बघ, गाडी खाली. मी खरंच जीव द्यायला चाललो. हा, जा तिकडे जाऊन टाका. धमकी नको समजू, मी सुद्धा वैतागलो जीवाला. हा, जा. तुला खरं काय ते समजत नाही ना. हा. नवऱ्याला जाणून घेत नाही तू. मी जीवच देतो रेल्वे स्टेशनला जाऊन. आतमध्ये घेत होती ना लगेच ती देतो, बाई. लगेच देतो. आता 12च्या पॅसेंजर खाली जीव देतो मी. मर तिकडे.